नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. मागच्या काही एपिसोड्समध्ये आम्ही एक स्पेशल एपिसोड पुण्यावर केला की पुण्याच्या जवळपास वन डे ट्रिप्स करता कुठली ठिकाणं आहेत. आम्ही एक एपिसोड नाशिकवर केला की नाशिक जिल्ह्यामध्ये पर्यटन दृष्टीने काय काय बघायला आहे. दोन एपिसोड लोकांना खूप आवडले, फीडबॅक आम्हाला खूप चांगला आला. तसाच एक जिल्हा आम्ही आत्ता या एपिसोडमध्ये घेतो आहे, तो जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. तर सातारा म्हणलं की आपल्याला आठवतात महाबळेश्वर, पाचगणी, हे अगदी सहज आठवतात. अप्रतिम हिल स्टेशन्स आहेत, प्रत्येकाने जावं अशी हिल स्टेशन्स आहेत. पण ह्या दोन्हीच्या पलीकडे साताऱ्यात काय बघायला आहे आणि काय वेगळं आहे आणि ते कसं आपण पर्यटन दृष्टीने त्याकडे बघू शकतो, तर हे सांगायला आमचे आज खास गेस्ट आहेत श्री शैलेश करंदीकर. शैलेश, थँक्यू व्हेरी मच. ते खास साताऱ्यावरनं या पॉडकास्टसाठी आले तिथे रेकॉर्डिंगला, तर तुमचं पहिले थँक्यू व्हेरी मच आल्याबद्दल. शैलेश स्वतः साताऱ्याचे आहेत आणि ते आपल्याला सातार खूप वेगळ्या प्रकारे सांगणार आहेत की साताऱ्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत ज्या आपण एक वन डे ट्रिप किंवा 2 डे ट्रिपमध्ये अगदी सहज बघू शकतो. शैलेश, अगदी सुरुवातीला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सातारा म्हणलं की महाबळेश्वर, पाचगणी हे आपसूक आलंच असं आहे. तर त्यातही वेगळं काय आपण नंतर येऊ बघायला. नॉर्मल सगळे पॉईंट सोडून त्यात वेगळं आहे. तर हे सोडून बाकी साताऱ्यात पर्यटकाच्या दृष्टीने आवडेल असं काय वेगळं आहे? जसं तुम्ही आत्ता म्हणलात की सातारा म्हणलं की महाबळेश्वर, पाचगणी, आता कास, सज्जनगड, गोंदवले, ही ठिकाणं कायम लोकांच्या डोळ्यासमोर येतात आणि लोक तिथे जातात. बरोबर. आणि मी म्हणेन तिथे जावं पण, कारण ती तेवढीच ती चांगली ठिकाणं आहेत. नक्कीच. पण आता काय झालंय की तिथं जाऊन खूप गर्दी व्हायला लागली त्या ठिकाणी, आणि तसाच निसर्ग आपण बाकीच्या ठिकाणी पण बघू शकतो. सातारा जिल्ह्यात अशी काही बरीच ठिकाणं आहेत की महाबळेश्वर, पाचगणी सारखाच निसर्ग आपण तिथं बघू शकतो. त्याला आम्ही नाव दिले खरं अनवट सातारा. बर. अनवट या शब्दाचा अर्थ ज्या वाटेवर कोण जात नाही किंवा ज्याच्या वाटेला कोण जात नाही, त्याला आपण असं म्हणू की अनवट सातारा. तर असं अनवट साताऱ्यामध्ये खूप काही ठिकाणं आहेत की जी तेवढीच महत्त्वाची आहेत. म्हणजे आपण असं म्हणू ऐतिहासिकदृष्ट्या ती खूप महत्त्वाची आहेत, भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाची आहेत, सांस्कृतिक दृष्ट्या पण ती खूप महत्त्वाची ठिकाणं आहेत. पण त्याचा अजून लोकांना एवढा परिचय नाही आहे. आणि माझा उद्देश हाच होता की ही ठिकाणं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावीत, लोकांनी तिथं भेट द्यावं, जास्तीत जास्त लोकांनी तिथं भेट द्यावं, ज्याच्यायोगे आपण आपला इतिहास, जाज्वल्ली इतिहास जो आहे तो सगळ्यांच्या समोर येईल. तिथल्या ज्या काही वास्तू आहेत त्याचं त्यानिमित्तानं जतन होईल. नक्कीच. आणि तिथली जी काही स्थानिक लोक आहेत ज्यांच्यापर्यंत आपण अजून पोचलेलं नाही आहे, त्या लोकांना पण रोजगार मिळेल, हा मेन त्यातला उद्देश होता. आणि तो डोक्यात ठेवूनच आम्ही अनवट सातारा हे पुस्तक पण लिहिलं. आणि म्हणजे ज्यांना ट्रिपला येणं शक्य नाही ते पुस्तक वाचून पण त्या ठिकाणी जाऊ शकतात. आणि 1 किंवा 2 दिवसामध्ये अशी काही ठिकाणं आहेत. आता मी जी लिस्टिंग केलेलं आहे सातारा जिल्ह्यातल्या अशा अनवट ठिकाणांचं लिस्टिंग, जवळपास 80 ठिकाणांचं लिस्टिंग आहे की मी असं सांगेन तिथं प्रत्येकाने एकदा तरी जावं. मेन उद्देश हा होता त्याच्या पाठीमागचा. तर अगदी काही थोडक्यात ठिकाणांची जर आपण वर्णन म्हणजे बायफर्गेशन करायचं म्हणलं ना, तर सातारा जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि तेवढीच भौगोलिक विविधता पण आहे सातारा जिल्ह्यामध्ये. की एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सातारच्या पश्चिमेच्या बाजूला सह्याद्री आहे, जो आपण सह्याद्रीला आपण पाठीराखा म्हणतो. आणि तो किती अभेद्य असू शकतो हे आपण तिथं गेल्यानंतरच आपल्याला ते कळतं. त्यामुळे तिथं सह्याद्री असल्यामुळं जास्त पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. त्याच्यामुळे तिथं जंगल खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आपण ऐकलं असेल की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जो आहे तो कोयना नगर, महाबळेश्वर ह्या भागामध्ये तो व्याघ्र प्रकल्प आहे. आणि तसंच साताऱ्याच्या जर पूर्वेला आपण गेलो तर पूर्वेच्या बाजूला अजिबात पर्जन्य म्हणजे पाऊस अजिबातच पडत नाही असं म्हणू, किंवा पडला तर अगदी कमी पडतो, थोडा पडतो. त्याच्यामुळे तिथं माळरान आहेत. एवढी भौगोलिक विविधता तिथं आहे. पण ह्याच्यामुळे झालंय काय की ही विविधता असल्यामुळं जी काही प्राचीन बांधकाम आहेत त्याच्यामध्ये पण तेवढीच विविधता आली. त्याच्यामुळं तुम्हाला पश्चिमेच्या भागात ज्या गोष्टी बघायला मिळतात त्याच गोष्टी पूर्वेला बघायला मिळतील असं नाही. त्याच्यामध्ये विविधता प्रचंड प्रमाणात आहे. म्हणजे जसं आपण पश्चिमेकडनं पूर्वेला जाऊ साताऱ्याच्या, तशी आपल्याला देवळांमध्ये विविधता बघायला मिळते. बेसिकली जंगलं जी आहेत, म्हणजे आत्ता जसं म्हणलं की दाट जंगलं ही सह्याद्रीमध्ये आणि पूर्वेला माळरान आहेत. म्हणजे कदाचित
पश्चिमेच्या जंगलांमध्ये बिबट्या, हरणं अशी म्हणजे हिंस्र जनावरं जरा जास्त दिसत असेल, अस्वल, बिबट्या, गवे. राईट. तेच पूर्वेच्या बाजूला गेलो तर कोल्हे, लांडगे ओके. असे म्हणजे जैवविविधता आपण म्हणू ती पण तेवढ्याच प्रमाणात आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ह्या बघायला बऱ्याच वेळा काय होतं की दुष्काळ भाग आहे, काय बघायचं, तिथं काय पर्यटन आहे, तिथं आपलं गोंदवलेला जाऊ आणि परत येऊ, कारण गोंदवले हे पूर्व भागात आहे. बरोबर. पण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या नक्कीच तिथं बघायला मिळतात. म्हणजे मंदिरांबद्दल जर आपण बोललो की प्राचीन मंदिरांबद्दल, करेक्ट. आणि आत्ताच्या मंदिरांबद्दल बोलत नाही, प्राचीन मंदिरांबद्दल, तर साताऱ्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्राचीन मंदिर आहेत. म्हणजे ह्या मंदिरांचा कालावधी आपण जर बघितला तर साधारणपणे 11वे ते 12वे शतक या शतकातली सातारा जिल्ह्यात, मी जेव्हा सातारा म्हणतो तेव्हा सातारा जिल्हा करेक्ट करेक्ट याबद्दलच मी जिल्हा. बोलतो. तर सातारा जिल्ह्यामध्ये खूप जास्त मंदिर आहेत, प्राचीन मंदिरं. अगदी आपण ठराविक जर नावं घ्यायची झाली की जी बघायलाच हवीत, बरोबर. अशी जर नावं घ्यायची झाली तर साताऱ्याच्या जवळ एक किकली म्हणून गाव आहे. म्हणजे सातारा बेंगलोर, पुणे बेंगलोर जो हायवे आहे त्याच्या ठिकाणी भुईंज म्हणून एक गाव आहे जिथं साखर कारखाना आहे. तर भुईंजच्या शेजारी एक किकली म्हणून गाव आहे. टिकली. किकली, किकली. किकली. किकली ओके. जे चंदनवंदन जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी ते गाव आहे. तर ते गावात एक मंदिर आहे, भैरवनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिर साधारणपणे 12व्या शतकात बांधलं गेलं आहे मंदिर. आणि जेव्हा अफजल खानानं स्वारी केली, म्हणजे महाबळेश्वरला जेव्हा आला होता तेव्हा त्या मंदिराची बरीच नासधूस अफजल खानानं केली असे पण आपल्याला संदर्भ सापडतो. तर ते 12व्या शतकातलं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं विशेष म्हणजे त्याला 3 गर्भगृह आहेत. बर. आणि जे स्तंभ आहेत, ज्या स्तंभांवर जे मंदिर उभं राहिले त्यातल्या स्तंभांवर रामायणामधली चित्र, रामायणामधल्या गोष्टी ह्या कोरीव काम केलेल्या आढळतात आपल्याला. क्या बात. त्याच्यामुळं आपण जर गेलो तर आपल्याला ते शिल्प बघितल्यानंतर लक्षात येतं की रामायणातली कुठली गोष्ट आहे. एवढी छान आहेत. एवढी म्हणजे बघितल्या गोष्ट आपल्या डोळ्यासमोर लगेच तळायला लागते. म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं झालं त्यातल्या पण एका शिल्पाचं, तर वाली आणि सुग्रीवाचं युद्ध आहे आणि राम झाडांच्या मागणं त्याला बाण मारतो, असं त्याच्यावर शिल्प कोरलेलं आहे. त्यामुळे खूप चांगलं मंदिर आहे. सजीव शिल्प असलं, सजीव शिल्प आहे, अक्षरशः सजीव शिल्प आहे. आता त्या मंदिराचा जीर्णोद्धार झालाय. जीर्णोद्धार हा खूप चांगल्या रीतीनं झालाय. म्हणजे आत्ता जसे मंदिरांचे जीर्णोद्धार होते की पहिलं पाडून दुसरं बांधायचं, रंगरंगोटी, त्या पद्धतीने झालेलं नाही. हे पूर्ण भूमिज पद्धतीचं मंदिर आहे. आणि जेव्हा जीर्णोद्धार करायचं ठरवलं, आपल्या आर्किओलॉजिकल ह्यांनी जीर्णोद्धार केला, त्यावेळेला त्यांनी मंदिराचे दगड उतरवताना पहिलं नंबरिंग केलं त्याच्यावर. म्हणजे परत लावण्यासाठी कसं लावायचं यासाठी नंबरिंग केलं पूर्ण. ते पूर्ण खाली उतरवलं. जिथे ते दगड हे झाले होते तिथं ते नवीन दगड तयार केले त्यांनी. म्हणजे दगडात म्हणजे काय म्हणतात त्याला, सिमेंट वगैरे नाही वापरलं, दगड तयार केले आणि परत होतं तसं मंदिर उभारण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे हे मंदिर हे सातारा जिल्ह्यातलं अशी अजून एक मंदिर आहे. आपण आता मगाशी बोललो की सह्याद्री आणि माळरान असे 2 अक्षरशः विरुद्ध बाजू आहेत. बरोबर. तसं पूर्वेच्या बाजूला एक मंदिर आहे, गुरसाळे म्हणून एक गाव आहे, दहिवडीच्या जवळ गाव आहे. रामेश्वर म्हणून एक मंदिर आहे तिथं. तर त्या मंदिराच्या समोर आपल्याला बारव बघायला मिळते. मी जसं म्हणलं की विविधता कशी बघायला मिळते, पश्चिमेच्या बाजूची जी मंदिरं आहेत ती खूप पर्जन्य छायेचा प्रदेश असल्यामुळं त्याच्यासमोर बारव दिसत नाही. ही बारव कशा करतात, तर पूजा अर्चा दैनंदिन जे काही चालतं मंदिरामध्ये ते पुजाऱ्यांना पाण्याची सोय व्हावी म्हणून. पण पूर्वेच्या भागात त्याची खूप जरुरी आहे, कारण तिथं पाऊस पडत नाही. त्यामुळे तिथं मंदिरासमोर साठवण्यासाठी काहीतरी जागा आहे जी पश्चिमेच्या बाजूला दिसत नाही, गरज नाही पडत. तसं ते गुरसाळ्याचं मंदिर आहे. गुरसाळ्याचं मंदिर रामेश्वर मंदिर आहे, त्याच्यासमोर अतिशय उत्तम म्हणजे ती बघण्यासारखी बारव आहे. त्याच्यात देवकोष्ठ पण आहेत त्या बारवमध्ये. आता त्याच्यामध्ये मूर्ती नाही आहेत, पण ती बारव आणि मंदिर जे आहे याच्यात खाली उतरता येतं, त्या 12वेमध्ये उतरता येतं. पण आता काय झालंय, थोडीशी पडझड झाली आणि म्हणावं एवढं त्याच्याकडे लक्ष अजून दिलं जात नाही. त्यामुळं थोडंसं उतरू शकतो, पण खाली उतरणं थोडंसं दगड निसटत आल्यामुळं खूप खोल नाहीये, पण चौकोनी बारव आहे ती. आणि त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आतमध्ये आपण मगाशी शिल्पांबद्दल बोललो तसंच या मंदिरामध्ये अजून एक शिल्प आहे, पद्मनाभ. विष्णू जो आहे त्याच्या बेंबीतनं जे कमळ येतं, खूप बघण्यासारखं. म्हणजे असं काय म्हणू आपण,
सजीव जिवंत असल्यासारखं ते शिल्प आहे. बरं. ते असे शिल्प त्याच्यामध्ये आहे. हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आपलं देवदर्शन जेव्हा लोक करतात मंदिरांमध्ये, ते जनरली चप्पल काढायची, गर्भगृहात जायचं, नमस्कार करायचं आणि परत यायचं. पण बरोबर. आजूबाजूच्या ज्या गोष्टी असतात त्या खरंच बघाव्यात. नक्कीच. त्याची रचना नक्की बघावी, की मंदिरं साधारण आता 1200 वर्ष झाली अजूनही टिकून आहेत. ह्याचा अर्थ त्यात काहीतरी इंजिनिअरिंग आहे. म्हणजे ज्याला देवाधर्माची आवड नाही असं म्हणू आपण 2 मिनिटासाठी, हां. पण त्यानं पण तिथं जाऊन ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, की का आज वर्षानुवर्ष, हजारो वर्ष मंदिरं उभी आहेत. एक्झॅक्टली. तर एवढं असं खूप काही, अजून खूप काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये. पण हे जे तुम्ही म्हणलात इंटरेस्टिंग आहे. गुरसाळे हे गाव येतं कुठे एक्झॅक्टली? हे गुरसाळे तर दहिवडीच्या जवळ, बरं. म्हणजे सातारा जिल्ह्यातच आहे. ओके. दहिवडीपासून मला वाटतं साधारणपणे एक 10-15 किलोमीटर असेल, जवळ आहे. ओके. ते. ओके. ओके. आणि आणखीन एक मंदिर, आता हे मी 12व्या शतकातल्या मंदिरांबद्दल बोललो. हां. कसं झालं, 12व्या शतकापर्यंत आपला हिंदू संस्कृती म्हणू आपण, त्याचा उज्ज्वल काळ होता. फारशी आक्रमणं झाली नव्हती. बरोबर. त्याच्यानंतरच्या काळात खूप आक्रमणं झाली. त्याच्यामुळे आपल्या इथल्या लोकांना तेवढं स्थैर्य नव्हतं. त्यामुळे मधल्या काळात खूप मंदिरांचं बांधकाम नाही झालं. त्याच्यानंतर स्थैर्य आलं शाहू महाराजांच्या काळामध्ये, म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा किंवा पेशव्यांचा काळ म्हणू आपण. आणि त्याच्यानंतर परत आपल्याला मंदिर उभारणी बऱ्या मोठ्या प्रमाणात राईट. झालेली दिसते. तशी मंदिरं वाईमध्ये आहेत, जी 18व्या शतकातली मंदिरं आहेत. पेशव्यांच्या नंतरच्या काळात, त्या काळातली 18व्या शतकातली मंदिरं, म्हणजे साधारण 12वं शतक ते 17वं शतक, म्हणजे मंदिर उभारणी झाली पण कम्पॅरेटिव्हली कमी झाली असं म्हणू आपण. तर तसं एक मंदिर धोमला आहे, नरसिंह मंदिर त्याचं नाव आहे. धोम धरणाच्या कडेला लागून मंदिर आहे ते, धोम गावामध्येच. तर ते मंदिर पण खूप बघण्यासारखं आहे. ते मंदिर म्हणजे पंचायतन मंदिर आहे. आता दोन्हीच्या मंदिराच्या रचनेमध्ये खूप फरक पडतो. ते भूमिज मंदिर आहेत 12व्या शतकातली, आणि ही भूमिज नाही आहेत. हे कोरीव काम त्यातल्या त्यात कमी, असे दगडाचे ठोकळे आपण त्या टाईपची मंदिर आहेत. पण ते पंचायतन मंदिर आहे. पंचायतन मंदिर आपल्याकडे खूप तशी कमी बघायला मिळतात. दक्षिण भारतामध्ये खूप पंचायतन मंदिरं बघायला मिळतात. तर त्या पद्धतीचं ते मंदिर आहे. आणि त्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. त्याच्या समोर खूप मोठं कासव आहे, दगडी कासव. म्हणजे आकार जर म्हणला तर माझ्या मते 10-15 फूट लांबी, 10-15 फूट रुंदी एवढं कासव आहे. असं एक दगडीच तलाव आहे असं म्हणू आपण. त्याच्यामध्ये कासव आहे आणि कासवाच्या वर नंदी आहे आणि नंदीला मंडप आहे. मी तुम्हाला त्याचा फोटो, खूप ते कासव बघण्याकरता तरी ते लोकांनी तिथे यावं. धोम धरण म्हणजे जे वाईतनं आपण मेणवलीकडनं पुढे जातो, धोम धरणाला जातो. धोम गाव लागतं. त्या गावामध्ये कोणालाही विचारलं नरसिंह मंदिर तरी तुम्हाला कोणी सांगू शकत. खूप चांगलं बघण्यासारखं मंदिर आहे. आणि पंचायतन मंदिर आहे. पंचायतन म्हणजे मुख्य महादेवाचं मंदिर आणि त्याच्या चारी बाजूला आपले विष्णू, देवी, गणपती आणि सूर्य, छोटी छोटी मंदिर आहेत. सूर्याचं मंदिर कमी बघण्यात येतं. तर ते मंदिर ते आहे. अशी बरीच काही मंदिर आहेत. पण हे इंटरेस्टिंग आहे, कारण हे मला वाटतं जातात महाबळेश्वर, पाचगणीला, त्यांना वाईतनं येऊन हे मंदिर बघून बघून जाणं. मी असं सांगेन लोकांना की महाबळेश्वर, पाचगणीला जी लोक जातात ना, त्यांनी वाईत एकतरी मुक्काम केला तर जास्त चांगलं, पण ऍटलिस्ट वाईतल्या काही गोष्टी बघायला पाहिजेत. वाईत खूप चांगलं शहर आहे, कृष्णकाठचं शहर आहे. वाटेत जाताना मेणवलीचा वाडा लागतो. मेणवलीचा वाडा आता खूप चांगल्या पद्धतीनं संवर्धन केलंय. त्याचे जे ओनर आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं संवर्धन केलंय. ऑडिओ गाईड. मेणवलीला कोणाचा वाडा आहे? नाना फडणवीसांचा वाडा आहे. कृष्णाकाठालाच आहे, म्हणजे नदीचा मोठा जो घाट आहे, तर त्या घाटावर तो घाट फेमस आहे शूटिंग करता. म्हणजे खूप पिक्चरची शूटिंग झाली हेच लोकांच्या लक्षात राहतं. पण इतिहास तिथला जो आहे तो जरा थोडा कमी लक्षात राहतो. तर तो नाना फडणवीसांचा वाडा, हा जुने वाडे कसे होते हे जर बघायचं असेल तर तो वाडा नक्की बघायला पाहिजे. ऑडिओ गाईड आहे. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुम्हाला ऑडिओ गाईड उपलब्ध आहे. त्यामुळं मी जाऊन आत काय बघायचं, कोण माहिती सांगणार, हा प्रश्नच तिथं येत नाही. त्यामुळे मेणवली वाडा आहे, आपापलं फिरून ऑडिओ गाईड लावून. आणि हार्डली 50-70 रुपये काहीतरी तिकीट आहे. त्यामुळं खूप काही हे असं नाहीये. त्यामुळे वाई भागात म्हणजे महाबळेश्वर, पाचगणीला जाताना वाई हा मस्ट हॉल्ट आणि व्हिजिट हॉल्ट आहे. हो, जायलाच पाहिजे वाईमध्ये.
आणि खायची प्यायची सोय जर म्हटलं व्हायची इकडं मी जी ठिकाणी सांगितलं की मेणवली, गुरसाळे, धोमधरण किंवा किकली, ही तर सगळीकडे गाड्या जातात. ओके, म्हणजे 4 व्हीलर ह्या सगळीकडे जातात. ग्रेट. बस पण सगळीकडे जाऊ शकते. Okay, जर म्हणजे okay. आपण असं म्हणू 40 सीटर बस असेल हा हा हा. तर बस पण सगळीकडे जाऊ शकते. त्यामुळे जायचं कसं हा प्रॉब्लेम नाही. गुगल मॅपवर टाकली की ही सगळी ठिकाणं मॅपवर पण राईट अवेलेबल आहेत. राईट. आणि जेवायची सोय जर म्हणलं तर जेवायची सोय सगळीकडे आहे. इकडे आहे. म्हणजे वडूज जे गाव आहे दहिवडी, वडूज, सॉरी मी मगाशी तुम्हाला दहिवडी बोललो, हा. सॉरी वडूजच्या जवळ ते गुरसाळे, माझं वडूजच्या बोलणं जवळ. वडूजच्या जवळ आहे, सॉरी. सॉरी. ओके. तर वडूजमध्ये एक चांगलं हॉटेल आहे जिथं जेवायला मिळतं. वाईमध्ये तर काही प्रश्नच नाही. म्हणजे वाईमध्ये बंडोगोरीची खानावळी सगळ्यांना माहिती आहे, तिथं जेवू शकता. आणि म्हणजे पाचवड जेव्हा लोकांना पुढची ट्रिप प्लॅन करायची असेल महाबळेश्वर पाचगणी, तेव्हा त्याच्यामध्ये हा एक दिवस ठेवायला पाहिजे. नक्की. म्हणजे गुरसाळे, किकली आणि नाही, धोम. गुरसाळे पूर्वेच्या बाजूला अच्छा, येतं, लांब वाई आहे. पश्चिमेच्या हा बाजूला हा, येतं. म्हणजे किकली बघायला म्हणजे पाहिजे. किकली, हा. मेणवली आणि धोम किकली मिळून धोम हे बघायला हे लागेल. बघायला हे तीन गोष्टी म्हणजे आयदर मी- जाताना किंवा येताना. मी तुम्हाला सांगेन, एक दिवसाचं जर कोणाला प्लॅन करायचं असेल वाई भागात तर किकली एक बद्दल आपण बोललो, धोम बद्दल बोललो, मेणवली बद्दल पण बोललो. तशी बारामोटीची विहीर एक आहे जी साताऱ्याच्या जवळ आहे, करेक्ट. किकलीच्या पण जवळ येते ती. ओके ओके. खूप चांगली विहीर आहे. आजकाल इंटरनेटवर बारामोटीची विहीर म्हणून खूप वेगवेगळ्या विहिरी बघायला मिळतात. तर ते तसं काही नाहीये, तिथे प्रत्यक्ष बघण्यातच शाहू महाराजांच्या कार्यकाळात ती विहीर बांधली गेली. वर छोटासा एक महाल आहे विहिरीमध्ये, म्हणजे डिस्कशन्स करता वापरायचा. आणि 12 मोठ आहेत, 13 मोठ आहेत ॲक्च्युली, 12 त्यातले वापरत होतात असं म्हणतात. पण मोठ म्हणजे काय, ही संकल्पना जर कोणाला बघायची असेल तर नक्की त्या विहिरीला अष्टकोनी विहीर आहे. आणि त्या विहिरीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की विहिरीच्या वर एक दगडी सिंहासन आहे, जे खूप कमी ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे माझ्या बघण्यात पाचडला दगडी सिंहासन आहे आणि त्याच्यानंतर बारामोटीच्या विहिरीवर आहे. ही कुठे येते? किकली जवळ? ही नाही, ही म्हणजे लिंब म्हणून गाव आहे ना. अच्छा, तर लिंब गावामध्ये येतं हे. लिंब मला वाटतं हायवेवरच लागतं. लिंब हायवेपासून 10 किलोमीटर आतमध्ये लिंब. मी जी ठिकाण सांगतो किकली, हे हायवेपासून 10 किलोमीटर आत आहे. म्हणजे आपण असं म्हणू की हायवेवरचीच ही एक्झॅक्टली ठिकाण आहेत. त्यामुळे गाडीवरनं जर कोण कोल्हापूरला जात असेल, कराडला जात असेल तर इझिली ही ठिकाणं, थोडासा वेळ जर काढला, तासभर वेळ, तर ही ठिकाणं नक्की होतात. म्हणजे किकलीला एक तासभर जाऊन येऊ शकतो. अशी सातारा जिल्ह्यात खूप ठिकाणं आहेत. म्हणजे खूप काही सांगण्यासारखं आहे. आपण आता देवळांबद्दल बरोबर, तर पण छान इंटरेस्टिंग देवळ आहेत, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे बघायला पाहिजे असं. हो हो. आणखीन जर सांगायचं म्हणलं आपण सातारा, म्हणजे आता महाबळेश्वरला खूप लोक जातात. महाबळेश्वरला बेसिकली महाबळेश्वरला जाण्याचं म्हणजे पॉईंट्स, करेक्ट, सगळे पॉईंट्स बघायचे. पॉईंट्सवर बऱ्यापैकी गर्दी असते सगळ्या पॉईंटवर. आणि एखाद्या पॉईंटवरनं जो निसर्ग दिसतो त्याच्यापेक्षा थोडंसं लांब जर गेलं तर तोच निसर्ग आपल्याला दुसऱ्या ठिकाणून पण दिसू शकतो. नक्की. असे खूप काही पॉईंट्स आहेत की थोडं लांब गेलं तर आपल्याला फक्त तिथं इनकन्व्हिनियन्स हा होऊ शकतो. इनकन्व्हिनियन्स इन द सेन्स म्हणजे खाण्यापिण्याचे पदार्थ तिथं विकायला लोक नसतात. बरोबर. थोडंसं चालायला लागतं, थोडंसं आड बाजूला असल्यामुळं. आणि ग्रुप घेऊन एकटं दुकटं जाणं थोडंसं महाबळेश्वरच्या बाबतीत बोलतं की तो थोडा इनकन्व्हिनियन्स होतो. महाबळेश्वरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आपण ऑर्थोसिटला सगळेजण जातात, बॉम्बे पॉईंटला सनसेट बघायला सगळेजण जातात, बाजारपेठेत खरेदीला सगळीजण जातात, तापोळ्याला सगळीजण जातात. पण क्षेत्र महाबळेश्वरला सगळे जातात जिथं आपण असं म्हणतो की 5 नद्यांचा उगम होतो. पण क्षेत्र महाबळेश्वरमध्ये हार्डली क्षेत्र महाबळेश्वर मुख्य मंदिरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर चालत एक कृष्णाबाई म्हणून मंदिर आहे. बघितलंय तुम्ही ते मंदिर? एक कृष्णाबाई म्हणून आहे, युनेस्कोनं त्याला रिझर्व केले. खूप चांगलं मंदिर आहे ते. मंदिर हे महाबळेश्वरमधला मस्ट व्हिजिट स्पॉट आहे. ॲक्च्युली तिथं कृष्णा नदी, त्या मंदिरात आपल्याला एक महादेवाची पिंडी आहे आणि तिथं नंदी आहे. तर तिथनं कृष्णा नदी आपल्याला प्रवाहित होताना दिसते. आणि त्या मंदिरासमोर उभं राहिलं तर आपल्याला खाली धोम-बलकोडी धरण दिसतं. आणि तो कृष्णा नदी पावसाळ्यामध्ये त्या नदीचा धबधबा धोम-बलकोडी धरणात पडतो. त्यामुळे ते मस्ट व्हिजिट प्लेस. मी असं नाही, प्रत्येकाने क्षेत्र महाबळेश्वरला गेल्यानंतर ते कृष्णामाई मंदिर हे बघायलाच हवं. आय थिंक मी हे बघितलंय. आपण मेन मंदिराकडे जातो, तिथे उजवीकडे आहे, उजव्या बाजूला खाली थोडंसं चालत जायचं.
तो पार्किंग एरिया वगैरे आहे, पार्किंग मधनं उजव्या बाजूला चालत जायचं खाली जायचं. राईट राईट. खूप चांगलं मंदिर आहे, पण लोकांना माहित नसल्यामुळे तिथं गर्दी म्हणावी एवढी नसते. आता लोक जायला लागलेत, पण ते खूप चांगलं ठिकाण आहे. आणि महाबळेश्वर म्हणजे खरं तर जंगल, खरं सांगायचं म्हणलं तर. बरोबर. पण किती लोक महाबळेश्वरला गेल्यावर जंगलात फिरतात? कोणीच नाही, मला वाटतं. कोणीच फिरत नाही. पॉईंट सोडून कोणी जातच नाही कुठे दुसरीकडे. तर ऍक्च्युली महाबळेश्वर बघायचं तर जंगलात फिरायला पाहिजे, पण माहितगाराबरोबर. म्हणजे असं नाही की जंगलात कुठेही फिरलो त्याच्याशिवाय महाबळेश्वर बघणं, महाबळेश्वर बघितलं असं म्हणू नाही शकत. कारण एक तुम्हाला तिथलं एक ठिकाण सांगतो, इंटरेस्टिंग ठिकाण आहे महाबळेश्वरमध्ये. जे जंगलांचा विषय काढला आपण, महाबळेश्वरचं जंगल समृद्ध असण्यापाठीमागं बऱ्याच गोष्टी कारणीभूत आहेत. ओके. म्हणजे परागीभवन आहे असं म्हणू, प्राण्यांमुळं परागीभवन होतं. वटवाघळं पण वन ऑफ द पार्ट आहेत की जी जंगल समृद्ध करतात. तर महाबळेश्वरमध्ये एक वटवाघळांची गुहा आहे, ज्याला शिनशिन गुहा असं म्हणतो आम्ही. शिनशिन गुहा किंवा त्याला रॉबर्स केव असं नाव आहे. ओके. तापोळा रस्त्यावरनं थोडं महाबळेश्वरपासून तापोळा रस्त्याला लागलं, माझ्या मते 7-8 किलोमीटर गेल्यानंतर डाव्या त्याला जंगलात एक पाऊलवाट जाते. ओके. आणि पुढे गेले की मोठं माळरान आहे. त्या माळरानावर एक विहीर आहे मोठी, जी शिनशिन गुहा म्हणतो. ऍक्च्युली ती विहीर आहे असं खाली, आणि नंतर आत खाली गुहा आहे. हो, विहीर खाली उतरून मग गुहा आहे. विहीर उतरायला शिडी आहे. ओके. लोखंडी आता लावलेली शिडी आहे. त्या शिडीवर आपण खाली जाऊ शकतो, आणि खाली आतमध्ये मग गुहा आहे. त्या गुहेत एका सर्वेक्षणानुसार साधारण 25,000 ते 30,000 वटवाघळं राहतात. थोडं हे वाटेल की असं कसं काय, पण सर्वेक्षण झालं त्यानुसार 25,000 ते 30,000 वटवाघळं राहतात. आणि महाबळेश्वरचं जंगल समृद्ध असण्यापाठीमागं त्या गुहेचा खूप मोठा वाटा आहे. कारण जेव्हा ती बाहेर पडतात 25,000 ते 30,000 वटवाघळं, तेव्हा आपल्या विष्ठेद्वारे बियांचा सगळीकडे ते प्रसार करतात. ओके. त्यामुळे हे ठिकाण एक खूप इंटरेस्टिंग आहे. पण मी जसं म्हटलं की एकटं दुकटं जाण्यासारखं हे माहितगार माणूस पाहिजे आणि थोडा ग्रुप हवाय. तसं महाबळेश्वरमध्ये पण खूप काही वेगवेगळं खूप काही आहे. त्यामुळे महाबळेश्वर एक वेगळा एपिसोड करू. खूप वेगळं आहे महाबळेश्वरमध्ये, अक्षरशः एक पूर्ण वेगळा. म्हणजे मी सांगेन महाबळेश्वर बघायचं असेल तर 4-5 दिवस कमीत कमी पाहिजे. म्हणजे अशा करेक्ट. तिथं भावेश भाटिया म्हणून एक वॅक्स म्युझियम आहे, त्याला वॅक्स म्युझियम म्हणतात ऍक्च्युली, पण ते मेणांच्या वस्तू बनवतात. ओके. ते पूर्ण अंध आहेत, 100% ब्लाइंड आहेत. त्यांना ब्लाइंड म्हणणं चुकीचं होईल, कारण आपण त्यांच्याशी जेव्हा बोलतो तर त्याचा लवलेशी कुठं आपल्याला दिसत नाही. आणि ते अंधांकरता चालवलेला कारखाना, क्या बात आहे, असं म्हणू आपण. प्रॉपर महाबळेश्वरमध्ये आहे. महाबळेश्वरमध्ये प्रॉपर महाबळेश्वर म्हणजे बागदाद पॉईंटला जो रस्ता जातो महाबळेश्वरमधून, त्या रस्त्यावर मोळेश्वर म्हणून एक गाव आहे. तिथं मोळेश्वरच्या ठिकाणीच आहे, भावेश भाटिया म्हणून आहेत. अच्छा. तर त्यांचं कारखाना हा मस्ट विजिट प्लेस. ते मेणाच्या विविध वस्तू बनवतात, अंध लोक ते वस्तू बनवतात. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अंध लोक जे त्यांच्याकडं काम करतात त्यांच्याकरता वसतिगृह केलं पाठीमाग. आणि हे एक आपण असं म्हणू की आपल्याकडं आपण बऱ्याच कंप्लेंट्स असतात आपल्याला, तिथे गेल्यानंतर आपल्याला कळतं की आपण खूप सुखी आहोत. आणि त्यामुळे तो जो कारखाना आहे, मी कारखाना म्हणेन, वॅक्स म्युझियम म्हणतात लोक, पण तो कारखाना आहे, लोक बनवतात आणि विकतात. तर खूप इन्स्पिरेशन देऊन जातात अशा गोष्टी की नक्कीच. त्यामुळे महाबळेश्वर एक वेगळा आणि प्रत्येकाने जावं असं ठिकाण आहे. आपल्याला अंतर्मुख व्हायला होतं की असं बघून की लोक काय करू शकतात. हो. म्हणजे आपण सातारा जिल्ह्याच्या विविधतेबद्दल बोललो ना, तर विविधतेबद्दल बोलायचं झालं, आता आपण मंदिरांबद्दल बोललो, प्राचीन मंदिरं आहेत. मला वाटतं साताऱ्यामध्ये, सॉरी इंटरप्ट करतोय, पण साताऱ्यामध्ये छत्रपती शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचे पण खूप काही त्यांच्या काळातले पण बरेच काही गोष्टी तिथे आहेत. आता सातारा बद्दल बोलायचं झालं म्हणजे सातारा शहराला खूप मोठा इतिहास नाही. म्हणजे असं म्हणू आपण, शाहू महाराजांनी सातारा शहर बसवलं. अच्छा. बरोबर. म्हणजे जेव्हा ते औरंगजेबाने त्यांची सुटका केली त्यानंतर ते साताऱ्यामध्ये आले. छत्रपती संभाजींचा मुलगा, छत्रपती संभाजींचा मुलगा. करेक्ट. तर ते शाहू, तर त्यांनी सातारा शहर बसवलं. त्याच्या आधी सातारा शहर नव्हतं. ओके. एक छोटंसं खेडे होतं करंजे म्हणून, तेवढं, पण सातारा नव्हतं. अच्छा. पण अजिंक्यतारा किल्ला मात्र होता. आता तुम्ही जसं बोलला की ऐतिहासिक,
साताऱ्यातलं प्राचीन आपण म्हणू की काय म्हणतो ऐतिहासिक किंवा पौराणिक काही Correct. संदर्भ असणारी Correct. शहरं असं म्हणू करेक्ट. तर कराड, ओके. कराहटक, त्याचं पूर्वीचं नाव कराहटक किंवा फलटण. सातारा शहराबद्दल एक पौराणिक संदर्भ येतो जुना, जो रामायणामधला आहे. साताऱ्याजवळ एक माहुली म्हणून ठिकाण आहे बरं. जिथं कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम होतो. ओके. तर त्याच संगमाचा रामायणामध्ये उल्लेख आहे. ओ. म्हणजे किष्किंधा कांड म्हणून जे आहे प्रकरण रामायणामध्ये, त्यावेळेला सुग्रीव आपल्या वानरांना सीतेचा शोध कुठं घ्यायचा ह्याच्याबद्दल काही सांगत असतो. इथं शोध घ्या, तिथं शोध घ्या. तर त्याच्यामध्ये तो उल्लेख करताना असं म्हणतो, तथो गोदावरीस रम्या कृष्ण वेण्णी महानदी. म्हणजे ओके. कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावर पण शोध घ्या. तर कृष्णा व वेण्णा नदीचा संगम म्हणजे सातारा ओके. असं म्हणू. जे पौराणिक संदर्भाबद्दल बोलायचं झालं तर साताराचा क्या संदर्भ बात आहे. त्यावेळेला होतो. सातारा जिल्ह्यात किल्ले खूप आहेत. हम्म. अं, अजिंक्यतारा वाटतं साताऱ्यातच आहे. अजिंक्यतारा तर सातारा शहरात आहे. शहरात. अजिंक्यताऱ्यावर शिवाजी महाराजांनी 2 महिने वास्तव्य केलं होतं. ओ. म्हणजे जी अभिमानाची, प्रत्येक सातारकरांकरता ही अभिमानाची गोष्ट आहे की खुद्द शिवाजी महाराज तिथं 2 महिने राहिले होते. त्यांची प्रकृती जेव्हा बरी नव्हती रायगडावर, तेव्हा त्यांना वैद्यांनी सल्ला दिला की तुम्ही साताऱ्याला जाऊन राहावा बर. प्रकृती स्वास्थ्याकरता. त्यावेळेला ते साताऱ्यामध्ये घेऊन आले होते. तसाच सगळ्यांना माहिती आहे प्रतापगड, जो महाबळेश्वरच्या जवळ आहे. प्रतापगड तर फेमसच आहे. प्रतापगड तर अफजल खानाच्या युद्धामुळं खूप फेमस आहे. तेव्हा प्रतापगड आहे. त्याच्यानंतर साताऱ्याच्या असे खूप किल्ले आहेत. म्हणजे अगदी ठळक ठळक नावं घ्यायची झाली तर अजिंक्यतारा, आपण प्रतापगड बोललो, प्रतापगड. सज्जनगड बोललो, वसंतगड जो सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव मोहितेंचं गाव तळबीड, ते वसंतगडाच्या पायथ्याशी. तिथे मला तिथे स्मारक वगैरे पण आहे त्यांचं ना? त्यांचं मोठं स्मारक मोठं केलंय स्मारक त्यांनी आहे आता. जे आपण साताऱ्यावरनं कराडला जाताना जो टोलनाका लागतो, कराडचा टोलनाका, त्याच्या थोडंसं पुढे गेलं की उजव्या हाताला, म्हणजे कराडकडे जाताना उजव्या हाताला आतमध्ये गेलं अच्छा, अच्छा. की तळबीड गाव लागतं. ते वसंतगडाच्या पायथ्याशी. तर तो वसंतगड, चंदनबंधन किल्ला आहे, कमळगड एक आहे, पांडवगड आहे. पूर्वेच्या बाजूला खटाव माण जो भाग आहे त्या भागात पण खूप किल्ले आहेत. ते कदाचित ह्याचे इतके उंच किंवा ते दाट जंगलं नसतील, पण आजूबाजूच्या काय म्हणूया आपण प्रदेशावर नजर ठेवण्याकरता ते बनवलेले किल्ले, भुईकोट किंवा उंच आहेत तसे, पण अगदीच खूप प्रचंड. पण त्यातली नावं घ्यायची झाली तर वर्धनगड एक आहे, महिमानगड म्हणून आहे, भूषणगड आहे, वारूगड आहे. असे पूर्वीच्या बाजूला पण खूप किल्ले आहेत. आणि प्रत्येक किल्ल्याची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. प्रत्येक किल्ल्यावर बांधकामं खूप चांगली आहेत. आता थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं तेवढी बांधकामं शिल्लक नाही आहेत. पण आम्ही असं म्हणतो की त्या बांधकामांजवळ जायला पाहिजे. त्या वास्तू आपल्याशी काहीतरी बोलत असतात. नक्कीच. त्या आपण समजून घ्यायला पाहिजे की काय बोलतायत. तर आपल्याला ते किल्ले बघणं होईल. कारण त्याच्या पाठीमागे खूप मोठा इतिहास असतो. मोठ्या मोठ्या थोरा मोठ्याने तिथं वास्तव्य केलेलं असतं. काही लढाया तिथं झालेल्या असतात. वीरांनी हौतात्म्य तिथं पत्करलेलं असतं, स्वराज्याकरता पत्करलेलं असतं. त्यामुळं हे जरी पडझड झाली असेल तरी तिथं जायलाच पाहिजे. नाही, मी तर नेहमीच सांगतो वेगळ्या ह्याच्यात सुद्धा की कुठलाही किल्ला असो, जुनी वास्तू असो, लोकल गाईड घेऊन बरोबर जा, तुम्हाला ती वास्तू वेगळ्या प्रकारे कळते. नक्की, अगदी. नुसतं बघलं काय इथे बघायला पडलंय सगळं असं नाही होत. आणि प्रतापगडावर तर केवढं शौर्य घडलंय, पण तो गाईड नसेल बरोबर नसेल तर ती मजा येत नाही. गाईड जर घ्यायचं नसेल तर ऍटलीस्ट वाचून तरी जायला पाहिजे. म्हणजे भौगोलिक परिस्थिती घेऊन पुस्तकं वाचून मग तिथं जायला पाहिजे. पण काही माहित नाही, मी तिथे गेलो आणि बघून आलो, नुसतं चांगलं आहे म्हणून बघून आलो, त्याला काही राईट असं माझं नाही. प्रश्न बरोबर आहे, अगदी विषय अगदी बरोबर आहे. मला वाटतं तुम्ही आता शाहू महाराज वगैरे म्हटलात तसं मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं पण तिथे काही रायरेश्वर मला वाटतं सातारा जिल्ह्यातच पडतं. रायरेश्वर हे सातारा आणि पुण्याच्या सीमेवर आहे. अच्छा. रायरेश्वरचा काही भाग म्हणजे पार्किंग असं म्हणू आपण, ते सातारा जिल्ह्यात येतं. आणि किल्ला आहे तो भोर बाजूला. पण तो पण खूप, म्हणजे रायरेश्वर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी तिथं स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. ते मंदिर आजही तिथं आहे. म्हणजे तिथं गेल्यानंतर आज पण अंगावर काटा येतो नुसती दर्शन, महादेवाच्या पिंडीचं जर दर्शन घेतलं
तर ते जाऊ शकतो आपण. ओके. खूप मोठा ट्रेक आहे वगैरे असं काही नाही. राईट. त्याच्या शिड्या आहेत वर जाण्यासाठी, ओके. कड्यांवर जाण्यासाठी. तिथपर्यंत गाडी जाते ओके. आणि शिडींवरनं चढून गेलो की साधारणपणे अर्ध्या ते पाऊण तासामध्ये आपण ओके. मंदिरापर्यंत पोहोचतो. अच्छा. ते मंदिर मी सांगेन की प्रत्येक मुलाला हे दाखवलं पाहिजे की जिथं स्वराज्याची शपथ घेतली होती. हे प्रत्येक आईवडिलांनी स्वतः आणि मुलाला हे दाखवायला नाही. मी मागच्या वर्षी साताऱ्यामध्ये आमच्या गुरुकुल म्हणून एक शाळा आहे. त्यांच्या मुलांचा मी तिथं ट्रेक घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला मुलांनी मला विशेष वाटलं की गारद जी असते ती गारद मुलांनी दिली होती. माझा व्हिडिओ आहे त्याचा. म्हणजे मुलांकडे पण आजकाल तो अवेअरनेस आपण जर त्यांना हे केलं असं दाखवल्या काही गोष्टी तर त्यांना पण तो अवेअरनेस येतो. त्यामुळे रायरेश्वर हे सातारा जिल्ह्यातलं सातारा जिल्ह्याच्या सीमेवरचं असं म्हणलं. ओके. ओके. तेव्हा मस्ट विजिट प्लेस आहे. रायरेश्वरला जायलाच पाहिजे. ओके. आणि वाईपासून जवळ आहे रायरेश्वर. म्हणजे मी धोम जसं म्हणलं की धोमपासनं एक छोटा घाट चढून गेला की रायरेश्वर आहे. ओके. आणि पुण्याच्या बाजूनं तुम्हाला भोरच्या बाजूने यायला भोरच्या रायरेश्वरवर जी स्थानिक लोक आहेत वरचे त्यांच्याकडे जेवण मिळत. अच्छा. त्यामुळे तुम्हाला डबे वगैरे घेऊन जायला पाहिजे असं पण काही नाही. तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं तर ते जेवणाची पण सोय करतात आणि गाडी तर वरपर्यंत जाते. म्हणजे जे लोक भोर वेल्ल्याला पावसाळी पर्यटन करता येतात त्यांनी थोडं पुढे जाऊन हो रायरेश्वर करायला काहीच हरकत नाही. म्हणजे त्या भागात आता आपण खरं तर साताऱ्याबद्दल बोलतो पण त्या भागात रायरेश्वरच्या पायथ्याला आंबवडे म्हणून गाव आहे. ते पण गाव तिथं झुलता पूल आहे, लोखंडी झुलता. तो पण बघायला पाहिजे. कारी म्हणून गाव आहे, कान्होजी जैनांचं गाव. अच्छा. ते गाव आहे तिथं. ओके. ओके. रायरेश्वरच्या पायथा पण खूप चांगला आहे. ऐतिहासिक आपल्या झाल्या, मंदिरं झाली, अजून काही वेगळं असं भौगोलिक काही गोष्टी आहेत ज्या आवर्जून लोकांनी बघाव्यात? सातारा जिल्ह्याची विविधता आहे की सातारा जिल्ह्यामध्ये लेण्या खूप आहेत. ओके. म्हणजे मी असं सांगेन बौद्ध लेण्या खूप जास्त प्रमाणात आहेत. हिंदू लेण्या पण आहेत पण बौद्ध लेण्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की बौद्ध धर्म इसवी सन पूर्व काळामध्ये बौद्ध धर्माची स्थापना झाली आणि त्यानंतर तो धर्म चांगलाच वाढत होता. त्यामुळे त्या काळात साधारण मी असं सांगेन इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन 2रं शतक. ओके. ह्या कालखंडात बौद्ध लेण्या कोरलेल्या खूप आहेत. म्हणजे सह्याद्रीपासून म्हणजे मी असं सांगेन रफ म्हणून की कोयनानगर, कोयनानगरपासून कोयनानगर ही सातारा जिल्ह्याची पश्चिमेची सीमा येते. ओके. आणि ते शिरवळ ही पुण्याची सीमा आहे. ती जी पूर्ण डोंगररांग आहे प्रत्येक डोंगरामध्ये ही लेणी ऑलमोस्ट सर्वात जास्त लेण्यांचा समूह हा कराडजवळ आहे. आगाशिवचा डोंगर तिथं 63 लेण्यांचा समूह. कराडजवळ. ओके. 63 लेण्यांचा समूह आहे. त्याला आगाशिवचा डोंगर म्हणतात. आणि मी जसं म्हणलं की कालावधी जो आहे इसवी सन पूर्व 2रं शतक ते 2रं शतक. ह्या लेण्यांमध्ये प्रत्येक लेण्यामध्ये कोरीकॉम आहे असं नाही आहे. काही लेण्या फक्त विहार आहेत, काही लेण्यांमध्ये फक्त स्तूप आहेत. छोट्या छोट्या लेण्या आहेत. पण त्याला चढायला लागतं वर वगैरे, चढायला लागतं. काही ठिकाणी ट्रेक करून जायला लागतं. आगाशिवच्या डोंगरात गेलं तर पायऱ्या आहेत. काही ठिकाणी ट्रेक करायला लागतं. किती आत आहे मेन हायवे पासून आगाशिव? कराडापासून 8-9 किलोमीटर. फार नाही. नाही पण पायऱ्या जरा जास्त चढायला लागतात. ह्यांनी लेण्याच अशा ठिकाणी बसवल्यात की सहजची तिथं पोहोचता येत. म्हणजे सहज कोणाला जाता येत नाही. आणि तो कातळ हा चांगला पाहिजे. ते सगळं बघून त्यांनी डोंगरांमध्ये लेण्या कोरल्यात. त्यामुळे ह्या सातारा जिल्ह्यामध्ये लेण्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. बुद्ध लेण्यांचं प्रमाण बोली. आणि हिंदू लेण्यांबद्दल बोलायचं झालं तर पाटेश्वर हे साताऱ्यापासून असंच 10-15 किलोमीटर हायवेपासून. हे तर मी सांगेन प्रत्येकानं पाटेश्वरच्या लेण्या ह्या बघायला पाहिजेत. तिथं हजारो शिवपिंडी आहेत. अक्षरशः हजारो आहेत. म्हणजे मी अतिशयोक्ती करत नाही, मी स्वतः मोजल्या नाही आहेत, पण हजारांच्या पटीमध्ये त्या शिवलिंग असतील तिथं काही कोरीव खूप चांगली शिल्प आहेत. पाटेश्वरचं महादेवाचं मंदिर पण बघण्यासारखं आहे. तिथं पण थोडं चालायला लागतं. गाडी पार्किंगपर्यंत जाते आणि साधारणपणे एक 20 मिनटं थोडासा चढल्यानंतर ते पाटेश्वर हे खूप फेमस ठिकाण आहे तसं. पण लोक कमी जातात. तुम्हाला इंटरनेटवर त्याची खूप जास्त माहिती मिळू शकेल. खूप लोकांनी रिसर्च केला आहे त्या पाटेश्वरच्या लेण्या ह्याच्यावर. आणि येतो कुठे पाटेश्वर? सातारच्या पश्चिमेला MIDC आहे, देगाव म्हणून गाव आहे.
हायवे असं पश्चिमेच्या पूर्वेच्या बाजूला. ओके. तर देगाव गावातनं रस्ता जातो वर. ओके. तो डिरेक्टली तिथं कोणालाही विचारले पाटेश्वरची लेणी, आणि तिथं जेवायची खायची सोय नाही, पण सातारा 10-15 किलोमीटरवर असल्यामुळं तो काही मोठा प्रश्न येत नाही. त्यामुळे बौद्ध लेण्या आणि म्हणजे जसं म्हटलं पाटेश्वर हे सातारा जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. म्हणजे बौद्ध लेण्यांचं जर नावं जर घ्यायची झाली, आता मी तुम्हाला आगाशी सांगितलं, पण लोकांना माहिती नसलेली नावं जर घ्यायची झालं तर तामकणे म्हणून एक पाटणच्या जवळ गाव आहे, मावशी म्हणून एक आहे, येराड म्हणून एक आहे, शिरवळच्या तिथं पांडवदरा म्हणून एक आहे, शिरवळचा डोंगर जो आहे, शिरवळच्या डोंगरात पांडवदरा म्हणून एक आहे. आपण ती नदी ओलांडतो पुण्याकडनं जाताना सातारला नदी ओलांडली की उजव्या बाजूला आतमध्ये जायचं, आपल्याला एक मोठी बिल्डिंग दिसते टॉवर सारखी, तर त्या बाजूला गेलं तर त्या डोंगरात लेण्या आहेत, त्या बुद्धिस्ट लेण्या आहेत, त्या पण बघण्यासारख्या लेण्या आहेत. पांडवगडच्या पायथ्याला एक धावडी म्हणून गाव आहे, तिथं काही लेण्या आहेत. पण लोकांनी न गेल्यामुळं किंवा माहिती नसल्यामुळे त्या लेण्यांची हळूहळू पडझड होऊन काही लेण्या आता मुजायला लागल्या, म्हणजे आत दगड माती जाऊन खूप मुजायला लागल्यात. आणि आपण जसं लेण्यांबद्दल बोललो तशा काही गुहा आहेत सातारामध्ये, नैसर्गिक गुहा. लेण्या हे कोरीव म्हणजे कृत्रिम बद्दल बोलतो आपण, पण गुहा हे आम्ही नॅचरल गुहांबद्दल बोलतोय, की ज्याच्यामध्ये अगदी ठळकपणे सांगायचं झालं तर रामदास स्वामींच्या गुहा, त्यांच्या म्हणजे त्यांनी ध्यानधारणेकरता वापरलेल्या गुहा. असं मानलं जातं की रामदास स्वामींनी 11 गुहांमध्ये ध्यानधारणा केली. त्यातली आपल्याला एक माहिती आहे शिवथरगड, ज्याच्यामध्ये त्यांनी दासबोध लिहिला. तर 11 मधल्या 8 गुहा ह्या सातारा जिल्ह्यात आहेत, की जिथं असं मानलं जातं की रामदास स्वामींनी ध्यानधारणा केली. मी मानलं जातं एवढ्याकरता म्हणतो की प्रत्येक ठिकाणी राहून गेलेल्याचे ते पुरावे नाही आहेत. बरोबर, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागितला तर तो नाहीये, पण काही गुहा आहेत त्याचा हा पुरावा मात्र नक्की आपल्याला मिळतो. म्हणजे एक उदाहरणं द्यायची झाली तर सज्जनगडवर रामगड आहे, सज्जनगडला लोक जातात, फेमस पण आहे सज्जनगड, पण रामगडीमध्ये खूप कमी लोक जातात. रामगड माहितीच नाही सज्जनगडावर कुठं आहे एक्झॅक्टली. सज्जनगडच्या जेव्हा आपण पायऱ्या चढतो, साधारणपणे निम्म्या पायऱ्या चढल्यानंतर एक पाऊलवाट पश्चिमेच्या बाजूला जाते, त्या वाटेनं पुढे गेल्यानंतर रामगड आहे, जिथं रामदास स्वामी ध्यानधारणा करत होते. आतमध्ये वाकून जायला लागतं, पण आपण रामगड लांबनं तरी ती किमान बघू शकतो. तशीच सज्जनगडच्या जवळ अजून एक गड आहे मोरगड, त्याचं नाव आहे, प्रचंड मोठी आहे. म्हणजे मी सांगेन एका वेळेला 200-300 लोक आतमध्ये बसू शकतील एवढी मोठी ती गुहा आहे, सज्जनगडच्या जवळ आहे. त्या गुहेचं वैशिष्ट्य असं की त्या गुहेचा शेवट आज तागायत कोणाला सापडलेलं नाही. वैशिष्ट्य म्हणजे मी आतमध्ये बराच गेलो होतो, पण मला पण नाही कळलं. स्थानिक लोक आख्यायिका अशी सांगतात, अर्थात ती आख्यायिका आहे, की एक वासरू त्या गुहेमध्ये शिरलं होतं, ते महाबळेश्वरला सापडलं. आख्यायिकेचा भाग आपण सोडून देऊ, पण त्याचा अजून शेवट कोणाला सापडलेला नाहीये. एवढी प्रचंड मोठी ती गुहा आहे. मोरगड सज्जनगडच्या जवळ आहे, पांगारी म्हणून गाव आहे, तिथनं पुढे गेल्यानंतर ती गुहा लागते. आणि सज्जनगड वाटतं अजिंक्यताराच्याच थोडं पुढे नाही, सज्जनगड म्हणजे साताऱ्यात आल्यानंतर एक बोगदा म्हणून एक ठिकाण लागतं, जो बोगदा आहे, बोगदा क्रॉस करून गेल्यानंतर पलीकडं तिकडं तो सज्जनगडचा रस्ता आहे. त्याच मार्गावर ठोसेघर आहेत, म्हणजे सज्जनगड पहिलं लागतं आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर ठोसेघर. तर आता गर्दी तर खूप असेल, आता खूप गर्दी, आता पावसाळ्यामध्ये प्रचंड गर्दी असते, वॉटरफॉल बघायला आणि धबधबे बघायला खूप लोक येतात. सावधानती तेवढी थोडं खरं. ठोसेघर खूप सेफ आहे, त्यांनी आता खूप चांगली बांधकामं केल्यामुळं सेफ डिस्टन्सवरनं आपण ते सगळं बघू शकतो. पण ठोसेघरला आपण आलोच आहे, तर तेवढंच फेमस वाटतं कास पठार पण आहे. हो, तर आता कासचा तो सीझन कुठला आहे, म्हणजे फुलं बघायला यायचा बेस्ट सीझन काय असतो कासला? सप्टेंबर, साधारण सप्टेंबर पहिला आठवडा. पण ह्या फुलांचं कसं आहे की त्याच वेळेला येतील असं नाही, ते उन्हावर आणि पावसावर अवलंबून आहे. जरा पाऊस उघडला की मग ती फुलं यायला लागतात. पण काय झालंय, कास काय म्हणू आपण त्याला, ओव्हर टुरिझम असं म्हणू आपण. आता पूर्वीसारखी फुलं येत नाहीत. कदाचित ओव्हर टुरिझमचा हा परिणाम असावा, क्लायमेट चेंज असावा. पण खूप जास्त प्रमाणात लोक येतात.
आणि आपण असं म्हणू पर्यटक खूप जास्त येतात आणि जी काळजी घ्यायला पाहिजे ती काळजी घेतली जात नाही पर्यटकांकडनं. प्रत्येक ठिकाणी शासन पुरं नाही पडत. बरोबर. म्हणजे लोक जाऊन फुलांवर जाऊन झोपून जर फोटो काढत असतील अरे 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 अरे. तर ते चुकीचं आहे. किंवा बिस्लरीच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन तिथंच नेऊन टाकत असतील समजा, तर थोडी स्वतःला शिस्त लावणं. थोडी स्वतःला शिस्त बाळगून जर हे सगळ्या गोष्टी केल्या तर नक्की आपलं निसर्ग आहे ना आपण काही प्रमाणात तरी आपल्याकडनं आपण सुरक्षित ठेवू शकतो. पण कासलाच, आता कासला तुम्ही माहिती आहे खूप लोक येतात, ऑनलाईन त्याचं बुकिंग असतं, खूप ट्रॅफिक जॅम होते आणि लोक खूप कंटाळतात. आमचा आत्ताचा अनुभव आहे, मी स्वतः कासचं टुरिझम करत नाही. ओके. कारण ट्रॅफिक खूप असते आणि गर्दी भयानक असते. मी तुमच्याशी जसं बोलतोय तसं बोललेलं पण कदाचित काही वेळेला ऐकायला अरे बापरे. येत नाही. पण तशीच ठिकाणं बाजूला पण आहेत. मी असं नाही म्हणणार काससारखीच, कारण कासमध्ये खरंच खूप काही रेअरेस्ट फ्लॉवर ही फक्त कास प्लाटूवरच येतात, दुसरीकडे कुठे येत नाही. पण आपण जसं ठोसेघरचं आत्ता बोललो होतो, ठोसेघरच्या पुढे गेल्यानंतर एक चाळकेवाडी म्हणून पठार आहे जिथं पवनचक्क्या खूप आहेत. तिथं पण साधारण काससारखे फुलं येतात. मी असं नाही म्हणणार कास इतकीच किंवा तीच येतात, पण कासचा जो फील आहे त्यातला काही प्रमाणात आपल्याला तिथं करेक्ट दृश्य तसंच दिसतं आपल्याला. दृश्य तसंच दिसतं. अगदीच बॉटनिकल खूप माहिती नसेल तर आपल्याला वाटतं की हे काससारखंच आहे. चाळकेवाडीमध्ये सगळे ते विंड मिल्स आहेत ना, तर तिथं खूप फुलं येतात त्याच सीझनमध्ये. ठोसेघरला आल्यानंतर थोडंसं 10 किलोमीटर जर पुढे गेलो आपण तर चाळकेवाडीला खूप चांगला निसर्ग आहे आणि मोठंच्या मोठं पठार आहे, खूप मोठं पठार आहे. तर ते पण आपण एक्सप्लोअर करू शकतो साताऱ्यामध्ये राहून. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मला वाटतं बाकी तापोळा वगैरे तर फेमस आहेतच. तापोळा खूप फेमस आहे. साताऱ्यात ट्रेकिंग आपण जसं म्हटलं की ट्रेकिंग खूप जास्त प्रमाणात स्कोप आहे करण्यासाठी. साताऱ्यामध्ये काय झालंय, वासोटा खूप फेमस झालाय. म्हणजे प्रत्येक जण कोणीही असले ना तर त्याला फक्त वासोट्याला जायचं असतं. प्रत्येक ट्रेकरचं एक स्वप्न आहे ते, एक स्वप्न आहे असं म्हणू किंवा बकेट लिस्ट मध्ये वासोटा असतो असं म्हणू. पण वासोटा खूप चांगला आहे किल्ला, नो डाऊट. म्हणजे वासोट्याला जायलाच पाहिजे, कारण बोटीनं जायला लागतं, खूप घनदाट जंगल आहे. पण तिथं पण काय झालंय, असंच खूप जास्त एकाच दिवशी, आणि शक्यतो शनिवार रविवार लोक आजकाल जातात, गर्दी एकाच ठिकाणी खूप जास्त, त्यामुळे लोड येतो तिथल्या, म्हणजे प्रशासनावर येतो आणि निसर्गावर पण लोड येतो, दोन्ही ठिकाणी लोड येतो. पण साताऱ्यामध्ये बाकीची पण काही ट्रेकिंग, म्हणजे जसं कोयनाचा जो परिसर आहे ना त्या भागात काही किल्ले आहेत, चांगले किल्ले आहेत जिथं पण आपण ट्रेकिंग, म्हणजे एक्झाम्पल देईल तर पर्वत म्हणून एक किल्ला आहे, मल्लिकार्जुन पर्वत त्याचं नाव आहे, पश्चिमेच्या बाजूलाच आहे. चकदेव म्हणून एक पठार आहे, मोठं चकदेवचं मंदिर आहे. महिमंडणगड म्हणून आहे. तर वासोट्याच्या ऐवजी जर तिकडे गेलो, एकदा वासोटा बघितला असेल तर आजूबाजूच्या ठिकाणी, मी जसं म्हटलं की त्या ठिकाणी गेलं तर स्थानिकांना पण थोडा हातभार लागतो, नक्कीच त्यांच्या उपजीविकेला पण थोडा नक्कीच हातभार लागतो. नक्कीच. मल्लिकार्जुन पर्वत, त्याच्यावरून एक मला आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगतो की साताऱ्यात काही शिवपुरी म्हणून आहेत, 7 शिवपुरी आहेत. चंद्रराव मोरे जे होते जावळीचे, त्यांनी काही शंकराची स्थानं वसवली, तर त्यांनी 7 मंदिरं वसवली, ती सातारा जिल्ह्यात आहेत, पश्चिमेच्या बाजूला आहेत. म्हणजे एक्झाम्पल, म्हणजे 7 नावं सांगायची झाली तर मोळेश्वर, गाळदेव, धारदेव, घोणसपूर, मल्लिकार्जुन, तळदेव आणि चकदेव. 7 शंकराची मंदिरं, 7 शंकराची मंदिरे त्यांनी वसवलेली आहेत. त्या ठिकाणी पण आपण एक वेगळं काही बघायचं असेल तर त्या ठिकाणी पण आपण जाऊ शकतो. त्यामुळं मंदिरं आहेत, आपण किल्ल्यांबद्दल बोललो, लेण्यांबद्दल बोललो, तसे आणखीन विहिरी आहेत, प्राचीन विहिरी ज्या आहेत त्या पण आपण बारामोटेच्या विहिरीबद्दल मगाशी बोललो, अशा काही विहिरी पण साताऱ्यामध्ये आहेत. जसं मी गुरसाळ्याच्या बारवेबद्दल बोललो, ते गुरसाळ्याची बारव बघण्यासारखी, बारामोटेची विहीर बघण्यासारखी. सातारा शहराच्या मध्यवस्तीत एक बाजीराव विहीर म्हणून आहे. महाराष्ट्रातल्या ज्या काही मोठ्या विहिरी आहेत त्यात तिचा नंबर 8वा लागतो असं म्हणतात. ती पण मोठ्याची विहीर आहे, किल्लीच्या आकाराची विहीर आहे, 2 मजली विहीर आहे आणि वरच्या मजल्यावर छोटासा महाल किंवा एक खोली आहे डिस्कशन करता, जी सातारचं जे जलमंदिर आहे त्या परिसरात ती विहीर आहे, ती आपल्याला बघता येते विहीर. अशा विहिरी
बघण्यासारखं आहे. सातारा शहरामध्ये खूप विहिरी आहेत. आणखीन आपण प्राचीन ह्याच्याबद्दल बोलायचं झालं ना, तर सातारा जिल्ह्यात विरगळी खूप सापडतात. विरगळी हा कन्नड शब्द आहे. वीर आणि गळ म्हणजे दगड, वीरांचा दगड. ओके. वीरांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला दगड, त्याला आपण विरगळ म्हणतो. करेक्ट. म्हणजे पूर्वीच्या ज्या काळी जे काही संघर्ष व्हायचे, संघर्ष म्हणजे फक्त 2 सैन्यातच संघर्ष असं नाही. पूर्वीच्या काळी उपजीविकेची साधनं ही गुरं आणि दुग्ध व्यवसाय, शेती हेच करेक्ट. मेन होतं. त्यामुळे एकमेकांचे गुरं पळवणे, जमिनीवर कब्जा करणे, 2 सरदारांमध्ये काही संघर्ष होणे, याकरता पण युद्ध व्हायची. आणि त्याच्यामध्ये जो काही वीर धारातीर्थी पडायचा, त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ ते स्मृतिशिळा उभारायचे. त्या स्मृतिशिळेवर हे केव्हा उभारली, कोणाचे, ह्याचा संदर्भ काही नाही आहे. पण त्या स्मृतिशिळा साताऱ्यामध्ये खूप, जिल्ह्यामध्ये खूप बघायला मिळतात. आपण मगाशी किकलीचं जे भैरवनाथ मंदिर जे बोललो, तर किकली गाव हे विरगळींचं गाव म्हणून फेमस आहे. तिथं प्रचंड प्रमाणात विरगळी बघायला मिळाल्या. ते पट असतात, 3-4 पटांची विरगळ असं असतं. तशीच विरगळी आमच्या साताऱ्याच्या जवळ अजून एक महादेवाचं मंदिर आहे परळी गावामध्ये. ते पण जुनं मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. तिथं पण खूप जास्त प्रमाणात विरगळी बघायला मिळाल्या. तशा विरगळी बघणं पण खूप एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती वाचता येणं विरगळ. नक्कीच. नक्की. आणि त्या चित्र या रूपात त्यात खूप काही दिलेलं असतं. त्या चित्ररूपात म्हणजे सर्वात खाली त्या योद्ध्याला कुठल्या प्रकारच्या युद्धामध्ये मरण आलं, म्हणजे वीरगती प्राप्त झाली, त्याचं चित्रीकरण केलेलं असतं. करेक्ट. त्याच्यावर अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जातात, त्याचं चित्रीकरण असतं. आणि सर्वात वर त्याला मोक्षप्राप्ती व्हावी, कैलास, ती विरगळ नीट बघणं, वरून बघणं. त्याच्यावर सूर्य आणि चंद्र पण असतात काही विरगळीवर, की जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत तुझी काय म्हणूया आपण, तुझी स्मृती राहू. असं त्याच्यातनं दर्शवायचं असतं. करेक्ट. अशा विरगळी खूप बघण्यासारखं आहे. क्या बात आहे. असं सातारा जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विविधता आहे. नक्कीच. त्यामुळं आपण आता बऱ्याच वेळ साताऱ्याबद्दल बोललो, पण दरवेळेला खूप वेळ असतो किंवा 4 दिवस असतील प्रत्येकाकडे असं सांगता येत नाही. पण इव्हन तुम्ही जरी कोल्हापूरला चाललाय किंवा महाबळेश्वरला चाललाय, तरी आसपास एक 10 किलोमीटर अंतरावर काही ठिकाणं आहेत. मी तुम्हाला काही थोडीशीच ठिकाणांची नावं सांगेन, की समजा कोण पुण्याहून कोल्हापूरला चाललंय, तर साताऱ्याच्या अलीकडे 10 किलोमीटरवर लिंब म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये तुम्ही बारामोटीची विहीर जी आहे ती तुम्ही बघू शकता. पाचवडजवळ भुईंज म्हणून गाव आहे, कारखाना आहे, साखर कारखाना आहे. तिथं किकली म्हणून भैरवनाथाचं मंदिर आहे, जे प्राचीन मंदिर आहे, ते तुम्ही बघू शकता. अगदीच वेळ नाही असं धरलं, महाबळेश्वरला चाललेत 2-3 दिवस, तर वाईमध्ये थोडा वेळ काढून धोमचं नरसिंह मंदिर आहे, मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा आहे, ह्या गोष्टी तरी ॲटलिस्ट आपण बघू शकतो. आणि महाबळेश्वरमध्ये खुद्द जर वेळ असेल थोडासा, आणि तेच पॉईंट किती वेळा बघायचं असं झालं असेल, तर महाबळेश्वरमधली काही ऑफबीट ठिकाणं आहेत ती पण तुम्ही एक्सप्लोअर करू शकता नक्की. आणि कुणाला आणखीन ह्या सोडून काही इंटरेस्ट असतील, तर आपण जसं मगाशी बोललो की लेण्यांबद्दल, तर कराडच्या जवळ साधारण आगाशी म्हणून डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये 63 लेण्यांचा समूह आहे. तिथं जरा चढायला लागतं थोडंसं, पण थोडा वेळ असेल तर अशा गोष्टी, म्हणजे अगदीच वेळ नाही म्हणून मला काही होत नाही असं म्हणण्यापेक्षा वाटेवर जाता एखादं ठिकाण दिसतंय आणि माझ्याकडे 1-2 तास आहेत, नक्कीच, तर आपण ह्या गोष्टी पण एक्सप्लोअर करू शकतो. अगदीच त्याकरता 2 दिवस पाहिजेत, 4 दिवस पाहिजेत, पूर्ण 1 दिवस पाहिजे असं पण नाही होत. बरोबर. त्यामुळे आपण असं म्हणू की महामार्ग जसा आहे, जसा आपण असं म्हणू की ऐतिहासिक किंवा भौगोलिक ठेव्यांचा महामार्ग आहे. जसं पुण्यावरनं सातारला जर यायचं असेल किंवा पुण्यावरनं कराडला जायचं असेल, तर ऐतिहासिक ठेव्यांचा हा महामार्ग, थांबत ऐतिहासिक ठेवा असलेला महामार्ग असणार आहे. त्यामुळे नक्कीच ह्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करा. तर मंडळी, तुम्हाला आज कळलं असेल की साताऱ्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी बघण्याकरता आहेत. आणि ते म्हटल्याप्रमाणे तुम्ही जेव्हा पुढचा प्रवास प्लॅन कराल, महाबळेश्वरला असेल, कोल्हापूरला असेल, कराडला असेल किंवा बंगलोरला जाणार असाल तुम्ही, तर वाटेत ह्या काही छोट्या छोट्या गोष्टी बघा, जेणेकरून तुमचा प्रवास जास्त समृद्ध होईल. शेवटी ट्रॅव्हल म्हणजे काय, नवीन एक्सपिरियन्सेस घेणं, ह्यालाच ट्रॅव्हल म्हणतात. नुसतं ठिकाण जाऊन बघून आलो, टिकमार्क केलं, ह्याला ट्रॅव्हल म्हणतच नाहीत. तर या सगळ्या गोष्टी बघा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तुम्ही या ठिकाणं बघून याल, आम्हाला अभिप्राय नक्की कळवा, आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्हाला काही लागली अजून माहिती, त्यांचा नंबर खाली स्क्रोल केलाच आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचं एक पुस्तक आहे, त्याचे काय तुम्हाला डिटेल्स स्क्रीनवर दिसतात आहेत, ते पुस्तक तुम्ही विकत घ्या. तुम्हाला अजून काही माहिती मिळेल साताऱ्याबद्दल.
आणि तुम्हाला असे काही वेगळे एपिसोड हवे असतील तर आम्हाला नक्की कळवा. आम्ही तो नक्की घ्यायचा प्रयत्न करू या पॉडकास्ट सिरीजमध्ये. आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.